वातावरण आहे. काय मागणी करणार आहे आजपर्यंत बघा थोडं आज नाही झालेलं आहे, सफाई नाही झाली, काय मागणी? नाही, यामध्ये प्रशासन हे निष्क्रिय आहे. त्यामुळे हे लक्षात येतं की महानगरपालिकेच्या वॉर्डच्या बाजूला 1 किलोमीटर अंतरवरती कमीत कमी 5-5 नाले आहेत. याच्यामध्ये जर तुम्ही बघणार की कालच इथे लक्षात आलं की हिरवा पूर्णच्या पूर्ण केमिकल आहे का निसर्गाने निर्माण केलेला आहे, बुरशी आहे, हे लक्षात येत नाही. परंतु महानगरपालिकेचा वॉर्ड बाजूला असूनही त्यांच्या माध्यमातून मीडियामध्ये कव्हरेज यायला पाहिजे होतं की हे केमिकल नाही, ही निसर्गाने निर्माण केलेली काही बुरशी लागून शेवाळ निर्माण झालाय, त्याच्यामुळे उष्णतेमुळे निर्माण झालंय असं लक्षात यायला पाहिजे. परंतु आज लोकांमध्ये भीतीचं वातावरण, कदाचित त्यांना वाटतंय की विष एखादं काही केमिकल आहे, त्याचा विष बाधा होऊ शकतो. एखादा समजा प्राणी आतमध्ये गेला तर त्याचा मृत्यूमुखी होऊ शकतो. एखादा कुत्रा समजा आतमध्ये काय तर खाण्याच्या निमित्ताने गेला तर मृत्यू होऊ शकतो. परंतु आज कमीत कमी मला वाटतं 2 दिवस उलटले तरी महानगरपालिकेच्या तर्फे कुठल्याही मीडियामध्ये हे आलेलं नाही. हे केमिकल आहे का निसर्गाने निर्माण केलेलं एखादं शेवाळ त्यामधून हिरवळ निर्माण झालेली आहे. तुम्ही त्यानंतर बघणार ती गटर, हे महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणारे 3-4 नाले आहेत. या वर्षातून हर वर्षाला मार्चच्या अगोदर टेंडर होऊन सर्व नाले साफसफाईसाठी प्रयत्न करतात. परंतु आज माझ्या मते तर ह्या 5 नाल्यामधून 20% ही मटेरियल जे फ्लोटिंग मटेरियल आहे किंवा आतला गाळ काढला गेला नाही. कदाचित 26 जुलै याची परिस्थिती इथे निर्माण होऊ शकते मुंबईमध्ये, अशी परिस्थिती आहे. धन्यवाद बोलतो. खरं तर देवनार महानगरपालिका वसाहत ही बरीच जुनी महानगरपालिका वसाहत आहे आणि इथं विठ्ठल लोकरे साहेबांनी रस्त्याचं काम असेल, ब्रिजचं काम असेल, बाकी पाण्याची समस्या असेल, अशा सर्व गोष्टीवर काम केलेलं आहे. परंतु कुठेतरी महानगरपालिकेचे अधिकारी, महानगरपालिका जे पावसाळ्याच्या आधी जे मेजर नाले असतात ते साफ करायला पाहिजे. ते कुठेतरी अजूनपर्यंत, आता मे महिना संपायला आला तर 80% तरी ते नालेसफाई साफ व्हायला पाहिजे. परंतु तुमच्या निदर्शनात आलं असेल की 80% नाही तर 20% ही पूर्णपणे साफसफाई झालेली नाही. त्याच्यामुळे भविष्यात जे पावसाळी आजार असतात ते इथे उद्भवण्याची जास्त शक्यता आहे आणि त्याच्यामुळे मग आरोग्याला धोका आहे. इथे लहान मुलं असतात, ज्येष्ठ नागरिक वगैरे असतात, त्यांच्या आरोग्याला हा धोका आहे. तर महानगरपालिकेने हे सगळ्या गोष्टी लक्षात घेता लवकरात लवकर साफसफाई करून घ्यायला पाहिजे होती. आणि काल मला वाटतं 17 तारखेला आपल्या ह्या देवनार नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात हिरवं पाणी आलं. ते कुठून आलं, कसलं आलं, काय आलं आम्हाला माहीत नाही. परंतु ते आरोग्याच्या दृष्टीने व्यवस्थित आहे की नाही, त्याची चाचपणी महानगरपालिकेने केली आहे का नाही, पोलीस प्रशासनाने त्याच्यामध्ये दखल घेतलेली की नाही, हे सर्व पाहणं अतिशय गरजेचं आहे. तसेच आमचे सर्व शाखा प्रमुख असतील, अर्जुनभाई असतील, इंगळे साहेब असतील, एकनाथ साहेब आहेत, मच्छिंद्र म्हात्रे असतील, आमचे पदाधिकारी उपशाखामध्ये विनय चांदोसकर वगैरे, आमच्या पाटकर्ताई वगैरे, आमचे लोकरे साहेब, याचा काल फॉलोअप घेतला. लोकरे साहेबांनी पण काल न्यूजमध्ये त्याची न्यूज बनवली आहे. पण महानगरपालिकेने त्याच्यावर काम करायला पाहिजे, कारण आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. गवंडी ह्या एरियामध्ये जर तुम्ही पोल्युशनमध्ये बघायला गेलं तर ऑलरेडी SMS कंपनी आहे. त्याच्यामध्ये त्या चिमणीचा, जनावरांचा अजून बायोला काढून टाकलेला आहे. त्या महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये प्रदूषणाच्या दृष्टिकोनातून अतिशय धोकादायक असे आकडे समोर आलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये जर देवनार नाल्यामध्ये जर असं विषारी पाणी जर येत असेल तर त्याच्यावर महानगरपालिकेने काम करायला पाहिजे आणि जे कोणी ते पाणीचं हे केलं असेल त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे. साहेब, आम्हाला वाटते इथे शिवाजीनगर मानपूर या विधानसभेमध्ये जनावरं राहत आहेत, माणसं राहतच नाहीत. कारण की प्रशासन इथे लक्षच देत नाहीये. भरपूर प्रमाणात प्रदूषण आहे. SMS कंपनीच्या दृष्टीने झालं, डम्पिंग ग्राउंडच्या दृष्टीने झालं. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं आता देवनार कत्तलखान्यामध्ये जी भट्टी लावण्यात आलेली आहे. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने इथे मानपूर शिवाजीनगरमध्ये प्रदूषणाचा काही ना काही गोष्टी आहेतच. पण त्यात नवीन आता हे 2 दिवसापूर्वी तुम्ही बघताय की नाल्यामध्ये अक्षरशः हिरव्या कलरचं विषारी पाणी वाहतंय. मग प्रशासन काय झोपलंय का अजून? त्यांना काही इथे माणसं दिसत नाहीयेत का? जनावरं दिसतायत का इथली माणसं सगळी? मला हा प्रशासनाला जाब विचारायचा आहे. नाला बघतोय आम्ही, आता नाल्यावरून माणसं अक्षरशः चालू शकतात एवढा तो नाला भरलेला आहे. मग इथे माणसांनी राहायचंच नाहीये का? मी प्रशासनाला जाब विचारतोय आणि लवकरात लवकर तो नाला साफ करून जे हिरवं पाणी येते ते कुठून येतंय, का येतंय, त्याच्या प्रशासनाने चेक केलं पाहिजे.
पोलीस प्रशासनाने पण त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे, कारण की त्याच्या वासामुळे एवढा अक्षरशः घाण वास येतोय त्याच्यामुळे लोकांच्या आरोग्याला त्याचा धोका निर्माण होणार आहे, लोकांच्या स्किनला त्याचा धोका निर्माण होणार आहे, कुठेतरी लोकांना त्याचा धोका निर्माण होणार आहे. आणि प्रशासनाने त्याच्यावर त्वरित लक्ष घालून ते कुठून येते, काय येते, त्याच्यावर योग्य ती कारवाई, कुठल्या कारखान्यातून येतंय, कोण लोक त्याच्यात पाण्यामध्ये खाडीमध्ये पाणी सोडतायत, ते लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे. सर नाही झालं तर पुढचं नाही झालं तर शिवसेनेच्या पद्धतीने जहाल पद्धतीने आंदोलन करून इथे मग प्रशासनाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. हा जो नाला एक वार्ड क्रमांक 140 आणि 141 मधून पुढे 142 चा कनेक्ट होतोय. ह्या नाल्यामध्ये गेल्या वर्षी साफसफाई पूर्ण झाली नाही. या वर्षी 17 तारीख आली तरी कुठलीही साफसफाई झालेली नाही. गेल्या वर्षी मी कम से कम 15 ते 16 वेळा पत्र व्यवहार केला, पण एवढं सांगण्यात आलं की तो कॉन्ट्रॅक्टर त्याला आतमध्ये टाकलेला आहे. पण ह्या वर्षी मार्च मध्ये त्या कॉन्ट्रॅक्टरची बिलं बरोबर सर्व निघाली. आता या वर्षी आम्हाला उत्तर देत आहेत की कॉन्ट्रॅक्टर भेटला नाही. आता 2 दिवस झाले कॉन्ट्रॅक्टर भेटलाय, पण तोपर्यंत आता पावसाळा चालू होणार. मग कॉन्ट्रॅक्टर भेटला नाही भेटला त्याशी आम्हाला काय घेणं देणं. आम्हाला हा नाला साफ करून पाहिजे. आम्हाला महापौरकडे मागणी आहे की ऋतू तावडेने स्वतः येऊन या नाल्याची पाहणी करावी आणि लवकरात लवकर हा नाला साफसफाई करून द्यावा. आता बकरी ईद निमित्त कमसे कम 4 ते 5 लाख लोक दररोज येतात बकरी खरेदी करण्यासाठी किंवा बाहेरचे लोक येतात. आणि ह्या दूषित पाण्यामुळे, ग्रीन पाण्यामुळे जर त्यांना काय त्यांच्या जीवाचा काय प्रश्न निर्माण झाला किंवा कोण मेलं किंवा काय झालं तर त्याची जिम्मेदारी पूर्ण प्रशासनाने घ्यायची आहे. आणि काही दिवसात हा नाला साफ नाही झाला तर आम्ही सर्व शाखा प्रमुख मिळून सगळं मानकुर शिवाजीनगर विधानसभा या नाल्यात उतरून मोठं आंदोलन आम्ही शिवसेनेतर्फे घेण्यात येईल. नाला निविसारी पाणी हे घ्या. बोला. आज इथे गेल्या मागे 2 दिवसापूर्वी नाल्यामध्ये जो विषारी पाणी आलेलं आहे, त्या पाण्यासंदर्भात सकाळी उठल्यानंतर आम्हाला पूर्ण त्या वासाचं हे करावं लागतं, सामोरं जावं लागतं. त्याचबरोबर नालेसफाई सुद्धा झाली नाही आहे. नालेसफाई न झाल्यामुळं काय होणार आहे, यावर्षी पाणी पूर्ण देवनार म्युन्सिपल कॉलनी ए ब्लॉकमध्ये पूर्ण पाणी होणार आहे. तरी याची प्रशासनाने लवकरात लवकर जाग यावी यासाठी आम्ही जी मीडिया बोलवली आहे. आणि जर प्रशासनाने नाहीच केलं तर पुढचं आमचं आंदोलन हे निश्चित आहे, याची प्रशासनाने नोंद घ्यावी. ताई तुमचं नाव सांगा आणि हे किती दिवस झाले तुमच्या समोर हे साफसफाई नाही झालेली? 2 वर्ष झाले होऊन तरी साफसफाई अजिबात साफसफाई नाही. एवढी वास दार उघडतात तर वास. मच्छर तर खूपच येतं, खूप म्हणजे खूपच त्रास आहे. बीएमसीचे जे कमिशनर आहे अश्विनीताई भिडे आणि महापौर आहेत ऋतुताई, त्यांना तुम्ही काय मांग करणार आहे? तेच की हे क्लीन करून द्या, कारण खूप मुलं आजारी पडतात इथून. संदीप भाऊ इथेच आहेत, त्यांचे खूप आम्ही आभारी आहेत, कारण की ते हमेशा काही समस्या असली तर ते पुढे येतात, आम्हाला बघतात, परत आमचं सगळं ते करून देतात. म्हणून संदीप भाऊलाच थँक्यू सो मच. मच्छर काटता है, बीमार पड़ते सब? मेरा नाम रवीना। हम लोग तो इधर ही सामने ही रहते हैं। दरवाजा सुबह निकालेंगे ना, इतना बाहर आता है ना। मैं उनको भी बोली थी कि बहुत बाहर आ रहे हैं, कुछ तो करो। शाखा उनको काम करते बहुत बार बोले। और मेरे तो छोटे छोटे बच्चे हैं, 3 साल का 5 साल का बच्चे है। बहुत सुबह को डॉक्टर के पास जाएंगे तो इन्फेक्शन का ही प्रॉब्लम है, वो जाएंगे तो हवा का इन्फेक्शन है। रातें तो इधर ही सामने ही रहते हैं ना, इसके वजह से प्रॉब्लम होती है। पर वो कितना जल्दी होएगा उतना जल्दी साफ करके देंगे तो। भाऊ बेताले ने यहाँ के शाखा प्रमुख है, धन्यवाद देना। थैंक यू सो मच। हम लोग का प्रॉब्लम के लिए सॉल्व करने के लिए आगे आए उन्होंने। वो पूरा होएगा तो और अच्छा हो जाएगा हम लोग के लिए। ताई, गटर जे तुम्ही बघताय ते साफ अजून झालेले नाही. आज नाही. 15-16 जून झाले, झाले, हो. मय झाले, काय सांगणार? काढायलाच पाहिजे ना कचरा. काढल्याशिवाय आम्ही राहणं कसे, आम्हाला वास येतो, घाण सगळी म्हणजे दुनियाची घाण इकडची आहे. नाही झोपडपट्टीवाले जोपर्यंत हटत नाही ना तोपर्यंत ही घाण तशीच राहणार. कारण आमची लोक सगळे कचरापेटीत टाकतात, ही लोक सगळे खाडीत टाकतात. धंदेवाले बोला, कोण बोला, सगळी जण. पण हे साफसफाई करा. 2 वर्ष झाले अजिबात काय केलेलं नाही. पण आपण बीएमसीचा टॅक्स भरतो, बीएमसीचे अधिकारी झोपलेत आहेत का? त्यांना काय मागतात? त्यांना ती झोपलेलीच असतात ना. सरकारी काम ना 12 महिने थांब. आता भावने मगाशी सांगितलं की 2 वर्ष झाले हे साफ नाही केले. वरच्यावरतीच करतात. मला मच्छर वगैरे डास येतो. अरे मच्छर काय, मच्छरच्या अगरबत्त्या लावून सगळा प्रॉब्लेम झालाय. दिवसा सुद्धा घरात बसू शकत नाही, इतके मच्छर असतात. नाव काय ताई आपलं? सुषमा निकाळजे. अजून काय सरकारला काय मांग करणार आहे? महापौर ऋतुताई तावडेला काय मांग करणार आहे की हे आम्हाला साफसफाई करून द्या म्हणून?
ही सगळी साफसफाई आम्हाला करून द्या. हे खरंच खूप गरजेचं आहे, नाहीतर आम्हाला ह्या कॉलनीमध्ये राहणं मुश्किल होईल. इतकं पाणी ह्या पावसाळ्यामध्ये जमा होईल. तुम्हाला काय वाटतं? हे तर इथं 5-5 महिन्याचं 3 लेकरू आहे घरामध्ये. हा हा एवढा ब्रिज बांधले छान पैकी, पण एवढी घाण. हा बोला किती वाश येते इथनं येता जाता, एवढी वाश येते, सगळं काय मच्छर काय होतं. करणार आहे? मग आम्हाला हेच करायचं. आम्ही इथं राहता, आम्हाला साफसफाई पाहिजे नसती. मला मग पाहुणे येतात तर इथंच बघतात सगळं येऊन इथे. हा ताई, पाहुणे अश्विनी गावावरून भिडे- आले. अश्विनी भिडे महिला आहेत, तुम्ही पण एक महिला आहे. तिथे किती त्रास आहे ते अश्विनी भिडेला सांगा. सर, माझी मुलगी आता 15 वर्षाची एवढी मोठी असून सुद्धा वरचे वर 15 दिवसाला नेहमी श्वसनाचा वगैरे तिला त्रासच व्हायला लागला. आणि एवढी वास आहे ना की आम्ही घरातून बाहेर सुद्धा येऊ शकत नाहीये, कारण आमच्या शेजारीच आहे खाडी. काहीच करू शकत नाही आम्ही त्याला. केलं तर तुम्ही, मी दीपमाला कांबळे, राहायला कुठे? इथे ए ब्लॉकला. वार्ड नंबर किती लागते? हा, एम ईस्ट वॉर्डला वार्ड क्रमांक किती लागते? 141. साहेब, काय झालं? किती वर्ष झालं नाला 2 सफाई वर्ष झाली? नाही नाले सफाई झालीच नाही. फक्त त्या कोपऱ्यात फक्त पावडा मारतोय, तो माती काढतोय आणि घेऊन जातोय. हा कचरा जसा आहे तसाच आहे इथे वरती. याच्यापूर्वी या हिरव्या थैल्या कधीच येत नव्हत्या. आता बघा पूर्ण खाडीत त्या हिरव्या थैल्या पसरल्यात. आणि कचरा बघा किती वरती आला. तुमचं नाव काय आहे? विलास तुपे, अच्छा, कुठे राहायला? इथे स्थानिक मध्ये देवनार कॉलनी. काय मागणी करणार आहे? हे पूर्ण कचरा काढा ना तुम्ही. 22 टाका खाली पूर्ण कचरा उचला ना. काय वाटतं, परत 26 जुलै होईल का? 26 जुलै काय त्याच्यापेक्षा भयंकर होऊ शकतं या वर्षी तर.